या आजच्या वचनाकडं आपण आपला कान देऊया, आपले नेत्र बंद करूया आणि परमेश्वराकडे सहाय्य मागूया की परमेश्वरानं आज या शब्दात दिनी आणि या समर्पणाच्या विधी दिवशी आज तुमची आणि माझी वचनातून भेट घ्यावी म्हणून प्रार्थना करूया। पवित्र पवित्र पवित्र, सर्व समर्थ, सर्व ज्ञानी, सर्व व्यापी, सृष्टी, पृथ्वी, मानव, आमच्या निर्माणकर्त्या परमेश्वरा, अब्राहम, इसाक, याकोब, दाविदाच्या देवा, ख्रिस्त येशूच्या प्रिय पवित्र नामामध्ये आज आम्ही मंडळ या नात्यानं तुझ्या चरणाजवळ आम्ही बसलो आहोत। प्रभेश आम्ही धन्यवाद आभार मानितो आठवडाभर सांभाळून हा दिवस पवित्रपणे पाळण्यास, राजा येशू तुझ्या नामात एकत्र येण्यास आणि प्रभू तुझी आराधना करण्यास हे येशू पित्या तू मंडळीचं आमचं सहाय्य केलं आहेस। आज या ठिकाणी आलेले माझ्या प्रत्येक बहीण भावांबद्दल उपकार मानितो, जे नातलग प्रियजन या समर्पणाच्या विधीला सोहळ्याला उपस्थिती आहेत। परमेश्वरा त्यांना आज आशीर्वादित कर आणि होऊ दे माझे येशू आज प्रत्येकाची जी वेगवेगळी गरज असेल, प्रभेशू, कुणाला घर बांधायचं असेल, कुणाला विवाह करायचा आहे, कुणाला पोटचं फळ देणगी हवे आहे, जे नोकरीसाठी व्यवसायासाठी धडपडत आहेत, प्रभेशू मी तुझा सेवक म्हणून आज तुझ्या नामात तुझा विश्वास धरून प्रार्थना करतो की प्रत्येकाचं मन अंतकरण ओळखून माझ्या येशू त्यांचं सहाय्य कर। कारण प्रभू आंधळ्यांनी तुझा धावा केला आणि तू त्यांचे डोळे उघडलेला ख्रिस्त आहेस। प्रभू येशू कुष्ठरोगी पालथा पडला आणि प्रभू त्याला तू स्पर्श केलास आणि त्याचं कुष्ठ गेलं। व्यभिचारी स्त्री, रक्तस्रावी स्त्री, पापी स्त्री यांनी परमेश्वरा गर्दीत शिरून तुझं शरण पकडलं, तुझ्या वस्त्राच्या गोंडाला स्पर्श केला आणि येशू त्यांच्या शरीरातून अनेक प्रकारचे विकार व्याधी तू घालवून दिलेला देव आहेस। प्रभू येशू तू मंडळीचा मस्तक, मंडळीचा मेंढपाळ, आमचा येशू देव पिता ख्रिस्त प्रभू आज इथं तू आहेस प्रभू। म्हणून विश्वास धरून मी तुझा सेवक या नात्यानं हे येशू माझ्या राजा मी प्रार्थना करत आहे, ज्या आशेनं ज्या विश्वासानं हे प्रियजन आलेले आहेत आज त्यांची मन प्रसन्न कर, त्यांच्या अंतकरणामध्ये नवा आनंद घाल आणि हा जो समर्पणाचा विधी आयोजित केला आहे बंधू स्वप्नील, प्रतीक्षा, आवळे परिवाराला परमेश्वर दे बापा, जे संतान देणगी आम्हा सगळ्या प्रियजनांना तू हे दिलेला आहेस बा, तो विधी देखील आशीर्वादित होऊ दे, तुझं गौरव होऊ दे, येशूच्या नावाने मागतो, आमेन। पवित्र शास्त्रातून उत्पत्तीचं पुस्तक, जुना करार पवित्र शास्त्रातून उत्पत्तीचं पुस्तक आणि 29 अध्याय आणि 31 ते 35 ही वचनं मी आपणासाठी वाचणार आहे। ज्यांच्याकडे बायबल आहे त्यांनी पवित्र शास्त्र न बोलता उघडा, वचन ऐका। ज्यांच्याकडे पवित्र शास्त्र आणलं नसेल त्यांनी शेजारच्या बहीण भावांकडे पहा, शेजारी पण नसेल, इकडं तिकडं पवित्र शास्त्र नसेल तर कान देवाकडे द्या। परंतु नेहमी लक्षात ठेवा, शाळेला जाताना आपण पुस्तक वह्या पेन घेऊन जातो, कामाला जाताना जेवणाचा डबा आपण घेऊन जातो, प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाकडे डॉक्टर असेल त्यांच्याकडे स्टेथोस्कोप असतो, हॅलो लक्ष द्या, गवंडी असेल त्यांच्याकडे त्याची कामाची हत्यार असतात, सुतार्याकडे त्यांची हत्यार असतात। प्रियानो, प्रत्येक जण आपलं जे आपसात बोललेलं मला आवडत नाही इकडेच लक्ष द्या, प्रत्येक जणाकडे आपापली हत्यार असणं गरजेचं आहे। स्टेथो असल्याशिवाय डॉक्टर रुग्णाला तपासू शकणार नाही, सुताराकडे त्याची हत्यार असल्याशिवाय त्या लाकडाला रंदा मारल्याशिवाय त्या गाठी निघून जाणार नाहीत, करवत असल्याशिवाय तो कापला जाऊ शकत नाही। त्यामुळे ख्रिस्ती विश्वासणाऱ्याचं हत्यार हे दैहिक नाहीये, ते आत्मिक आहे आणि ते पवित्र शास्त्र आहे। प्रेज द लॉर्ड। आणि म्हणून माझी नम्र विनंती आहे, प्रत्येकानं हे पवित्र शास्त्र घेऊनच चर्चला मंडळीमध्ये येणं गरजेचं आहे।
मोबाईलमध्ये देखील नसावं, तर हातामध्ये जसं माझ्या पवित्र शास्त्र आहे तसं प्रत्येक व्यक्तीकडे पाहिजे. आपल्या घरामध्ये स्वतःची एक प्लेट असते. 10 लोक असेल तर 15 प्लेट्स असतात. एका प्लेटमध्ये अख्खं घर जेवत नाही. प्रत्येकासाठी प्लेट असते. मंडळीमध्ये प्रियानो, प्रत्येक जणांना आपलं बायबल येणं गरजेचं आहे. पवित्र शास्त्रातून उत्पत्तीचं पुस्तक 29 अध्याय 31 पासून काही वचनं 35 पर्यंत मी आपणासाठी वाचतो. परमेश्वराने पाहिले की लेआ नावडती आहे, म्हणून त्याने तिची कूस वाहती केली आणि राहेल वांज राहिली. लेआ गर्भवती होऊन तिला पुत्र झाला, त्याचे नाव तिने रौबेन ठेवले. ती म्हणाली, परमेश्वराने माझ्या दुःखाकडे पाहिले आहे, कारण आता माझा नवरा मजवर प्रीती करील. ती पुन्हा गर्भवती होऊन तिला पुत्र झाला, तेव्हा ती म्हणाली, मी नावडती आहे. हे देवाने ऐकले, म्हणून त्याने मला हाही दिला. यास्तव तिने त्याचे नाव शिमोन ठेविले. ती पुन्हा गर्भवती होऊन तिला पुत्र झाला, तेव्हा ती म्हणाली, मला आता 3 पुत्र झाले. आता बारीक माझा नवरा मशी मिळून राहील, म्हणून तिने त्याचे नाव लेवी ठेविले. ती पुन्हा गर्भवती होऊन तिला पुत्र झाला, तेव्हा ती म्हणाली, आता मी परमेश्वराचे स्तवन करीन. यावरून तिने त्याचे नाव यहुदा ठेवले. पुढे तिचे जनन थांबले. माझा विश्वास आहे की तुम्ही देवाच्या वचनाकडे कान लावलेला आहात. माझा विश्वास आहे की तुम्ही आपसात इकडे तिकडे बघत नाहीये. पहा प्रियानो, एक कुटुंब म्हटलं की कुटुंबामध्ये प्रियानो एक मनुष्याला कुटुंब म्हटलं जात नाही, किंवा एक मनुष्य ज्या कुटुंबात राहतो त्याला घर म्हटलं जात नाही, त्याला खोली किंवा रूम म्हटली जाते. परंतु एकापेक्षा अधिक माणसं जिथं राहतात ते एक घर असतं. एकापेक्षा अधिक जिथं लोक ज्या घरामध्ये राहतात ते एक कुटुंब असतं, तो एक परिवार असतो. कुणीतरी आई वडील असतं, मुलं असतात, आजोबाजी सासू सासरे असतात. आणि कुटुंबाचा जो संस्थापक आहे तो परमेश्वर आहे. प्रियजन, आज तुम्ही कुटुंब या नात्याने इथं आलेला आहात आणि परमेश्वर नेहमी कुटुंबाकडे पाहताना प्रत्येक व्यक्तीकडं, प्रत्येक त्यांच्या गरजांकडं, प्रत्येक त्यांच्या आचारविचाराकडे पाहत असतो. प्रियजनानो, या ठिकाणी एक कुटुंब आहे. आपल्याला ठाऊक आहे अब्राम आणि सारा हे दोघच होते, परंतु देवाच्या दृष्टीनं ते दोघं जरी होते तरी कुटुंब होतं. परंतु देव त्यांच्या बाबतीत संतुष्ट नव्हता आणि म्हणून परमेश्वराची इच्छा होती की त्यांनी फलद्रूप व्हावं, बहुगुणित व्हावं. प्रियजनांनो, आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला मिळतं की देव नेहमी मनुष्याचं कल्याण करण्यासाठी, नेहमी मनुष्याला परमेश्वर बहुगुणित करण्यासाठी तो प्रयत्न आणि धडपडत असतो. म्हणून परमेश्वराच्या मुखातून उत्पत्तीमध्ये जेव्हा परमेश्वरनं आदामाला आपल्या प्रतिरूपाचं सदृश्याचं बनवलं, आदाम कदाचित एकटा आनंदी होता, देवाला पाहत होता, देवाबरोबर बोलत होता, देवाने सगळं सत्ता अधिकार दिला होता. आजकाल तरुणांना बरं वाटतं एकटे एकटे राहायला, तरुणींना बरं वाटतं एन्जॉय करायला. परंतु प्रियजनांनो, काही वर्ष आपण एकटं राहू शकतो, आनंद करू शकतो, एन्जॉय करू शकतो, परंतु लक्षात ठेवा 2 लोकांना नेहमी काळजी असते, ते एक म्हणजे परमेश्वर. म्हणून तो उत्पत्ती 2:18 मध्ये म्हणाला, मनुष्य एकटा असावं हे बरं नाही. स्वप्नील जेव्हा एकटा होता तेव्हा देखील परमेश्वर म्हटला असेल, स्वप्नील एकटा असावा हे बरं नाही. अमोल जेव्हा एकटा असेल तेव्हा देखील परमेश्वर म्हटला असेल, अमोल एकटा असावा हे बरं नाही. आणि मग दीप्तीने त्याला एकटं पाहिलं. हालेलुया. इथं वेकन्सी आहे, इथं काय आहे? वेकन्सी आहे. आणि त्यानं पण तिला पाहिलं असेल, ती एकटी आहे, क्यों ना हम दोनों मिल जाए, है ना. आणि मग काय झालं? हे दोघं झालेत, स्वप्नील आणि प्रतीक्षा दोघं झालीत. परंतु हे दोघं, परमेश्वर त्यांना दोघंच असं ठेवणार नाही आणि ठेवत नाही. काळजीपूर्वक काही का प्रियजनांनो,
परमेश्वर नेहमी प्रत्येक व्यक्तीकडं आपलं मूल म्हणून, आपली कन्या, आपला पुत्र, माझी स्वतःची हस्तकृती, माझी निर्मिती, माझे लोक म्हणून पाहतो. परमेश्वराचं पाहणं हे प्रियानो बाह्य स्वरूपाचं नाही, मनुष्याचं पाहणं बाह्य स्वरूपाचं आहे. मनुष्य बरेचदा पाहताना बघतो, डोळे पाहतो, नाक पाहतो, रंग पाहतो, उंची पाहतो, कुठल्या समाजाचं आहे, कुठलं काय सगळं पाहतो. आता कुठंतरी ते थांबलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आता लोकांना समजलेलं आहे कास्ट आणि कलर महत्वाचा नाहीये. लोकांना समजलेलं आहे की मन आणि अंतकरण माणसाचं चांगलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. म्हणून आज जाती धर्माच्या पलीकडे जाऊन विवाह होत आहे, चांगली गोष्ट आहे. परंतु प्रियानो, जेव्हा एक मनुष्य, एक पुरुष आपल्या पत्नीला निवडतो पत्नी म्हणून, पत्नी आपल्या पुरुषाला निवडते पती म्हणून, तेव्हा त्या दोघांची मनं जुळून, त्या दोघांची अंतकरण जुळून त्यांनी आई वडिलांच्या अधीन, देवाच्या अधीन आणि मंडळीच्या अधीन आणि मंडळीमध्ये राहणं फार महत्वाचं असतं. याकोब हा आम्हाला माहित आहे. मी मगाशी म्हणालो अब्रामानं सारा ही पत्नी केली, परंतु दोघांना प्रॉब्लेम काय होता हे देवानं पाहिलं. अरे रे, यांना मुलबा नाही. मग परमेश्वराने जो आशीर्वाद दिला होता आदामाला आणि हव्वाला, आदामाला अगोदर देव बोलला होता, आदामा तू एकटा असावास बरं नाही बरं का. देव म्हटला असेल आपल्या लेकराला, जा बघो तुझ्यासाठी एखादी सहकारी निवडून आण. त्याला कोण होती? पत्नी, स्त्री म्हणून उपलब्ध नव्हती. त्यावेळेला परमेश्वरने फक्त आकाशात संचार करणारे पक्षी, जमिनीवर सरपटणारे प्राणी, जलचर आणि काही हिंस्र, काही इतर प्राणी देवाने निवडले होते. आणि आदाम प्रत्येक प्राण्याकडे, पक्षाकडे गेला असेल, यातलं कोणीतरी जोडीदार असू दे का म्हणून. वाघाकडे गेला असेल, वाघ गुरगुरला, आदाम घाबरला असेल, अरे हे गुरगुरतय, आत्ताच गुरगुरतय, घरी आणल्यावर काय करेल. हालेलुया. ही वाघीण गुरगुरते. हा, मी बघायला आलो वाघिणीला, वाघीण गुरगुरते. घराकडे आणले तर ही वाघीण मला काय करेल, गिळून टाकेल. मगरकडे गेला असेल तसंच. ही बागेतली वाघीण होती, ही तर जलातली वाघीण आहे. प्राइज द लॉर्ड. ही हळूच काटायला येते आणि ही पण जबडा पसरते. प्राइज द लॉर्ड. आदाम घाबरला, पण आदामाने थांबला नाही. आदाम शोधत होता. बरेचदा आजकालचे तरुण तरुणी शोधतात, शोधा म्हणजे सापडेल. परंतु बायबल पवित्र आत्म्याने लिहिलेल्या इब्री लोकाच्या पत्रामध्ये एक वचन आहे. पवित्र आत्मा इब्री लोकाच्या पत्रामध्ये 13व्या अध्यायात काय म्हणतो? लग्न सर्वस्वी मान्य असावं, अंतरून निर्दोष असावं. प्रिय तरुण तरुणीनो, परमेश्वराची इच्छा आहे की परमेश्वर म्हणतो मी प्रत्येक मनुष्याला अनुरूपचा सहकारी निर्माण करेन. आणि परमेश्वराने आदामाला दिलेलं अभिवचन पूर्ण केलं. आदामाने सगळीकडे पाहिलं की हे सगळे हिंस्र आहेत, हे गुरगुरतात, हे घाणीत जातात, घाण खातात, वेगवेगळे आहे. आणि परमेश्वराने तो शरण आला आणि म्हणाला, नाही नाही परमेश्वरा, यातला कोणी माझा सहकारी बनू शकत नाही. हे पक्षी उडणारे आहेत, जलात मी जाऊन राहू शकत नाही, वगैरे वगैरे कारण सांगितली. देव हसला असेल, देव हसला. दावीद राजा म्हणतो, मी परमेश्वरला शरण गेलो आणि तो मला पावला. प्रेज द लॉर्ड. प्रिय तरुणानं, तरुणीनो, विवाहासाठी जोडीदार शोधणं असेल, घर बांधण्याचा व्यवहार असेल, जमीन असेल, व्यवसाय, उद्योग, नोकरी, मी खात्रीने सांगतो, होय तुम्ही बौद्धिक आत्मिकरित्या शोधा जमिनी, घर, परंतु ते करत असताना परमेश्वराचं सहाय्य घ्या. कारण शलोमोन राजा देखील नीतिसूत्राच्या पुस्तकात म्हणतो, तू आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नकोस, तर आपल्या सर्व मार्गात परमेश्वराचा आदर कर, म्हणजे परमेश्वर तुला त्याचा पवित्र आत्म्याद्वारे मार्गदर्शन करेल. प्रेज द लॉर्ड. बहीण भावानो, आज मी देवाचा सेवक कमी वेळात तुम्हाला सांगू इच्छित आहे की परमेश्वर खूप चांगला आहे. त्यानं सृष्टी निर्माण केली. तो सूर्य आजही आम्हाला प्रकाश मोफत देतो, चंद्र रात्रीचा प्रकाश मोफत देतो, हवा वाहते, बिल येत नाही, चांदण्या चमकतात, सगळं काही खाण्यासाठी आम्हासाठी मोफत आहे. नद्या वाहतात, तलाव तुडूंब भरलेले असतात, पाणी, अन्न, वस्त्र, निवारा परमेश्वर दिलेला आहे. काय परमेश्वर चांगला नाही काय? जेव्हा आमचं चांगलं होतं तेव्हा देव चांगला आहे म्हणतो, आणि जेव्हा काहीतरी आमच्या चुकांमुळे
किंवा काहीतरी नैसर्गिक आपत्तीमुळे घटना घडली की म्हणतो काय देवानं डोळे बंद केलेत का काय, देवाला समजत नाही काय, सगळं समजतं. देवाला कधी दोष देऊ नका. परिस्थिती काही येऊ दे, चढ उतार, आर्थिक चढ उतार, शारीरिक व्याधी, मानसिक समस्या, कोणीतरी तुम्हाला छळेल, कोणीतरी विनाकारण आरोप लागवेल, तेव्हा म्हणा परमेश्वरा माझ्या काही दोष असेल तर काढून टाक. परंतु परमेश्वरा मला विनाकारणचे दोषी ठरवतायत, त्यांना तू क्षमा कर आणि त्यांना दाखव प्रभू मी निर्दोष आहे. प्रार्थना कर. आदाम शरण आला आणि आदामाला परमेश्वरानं गाढ निद्रा दिली आणि परमेश्वरानं बायबल सांगतो तो झोपला असताना त्याच्या बरकडी काढून त्याची स्त्री बनवली. त्याच्याकडे तो जागा झाला आणि त्याला दाखवली स्त्री. जेव्हा आपण एखादं चांगल्या प्रकारचं साधं खेळणं, एखादी बाहुली जरी आमच्या पोरगीला झोपेत उठल्यावर दिल्या ती पडदिशी घेते आणि किती मिठी मारते नाही का. जर आई वडिलांनी सायकल आणून दिली आम्हाला किती आनंद होतो. साक्षात आयुष्यभराची साथीदारी देवानं दिल्या तो तर थोडा वेळ त्याला म्हणतात ना, मी नेहमी म्हणतो गाईच्या वासराच्या कानात वारं जावं असं वारं गेलं असेल. जेव्हा गाईचं वासरू जन्माला येतं ते उठायचा प्रयत्न करतो आणि एकदा का ते उठतं आणि सुटतं पूर्ण कारण त्याच्या कानात काय गेलेलं असतं, वारं गेलं असतं. जास्त वारं जाऊ देऊ नका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा, लग्न झाल्यावर फिरा, एन्जॉय करा, परत घरट्यात या. हालेलुया. नाही येतानाच निर्णय घ्यायचा नाही. आता जरासं हालेलुया. समजने वाले को इशारा काफी है. परमेश्वराने तुम्हाला जोडलेलं आहे एका कुटुंबासाठी. परमेश्वर तुम्हाला जोडलेलं आहे मंडळ या कुटुंबासाठी. याचा नवदापण त्यानं कधी विसर पडू देता कामा नये. प्रेज द लॉर्ड. ज्या आई वडिलांनी जन्म दिला, ज्या आई वडिलांनी तुम्हाला एक विवाहित जीवन जगण्यासाठी प्रार्थना केल्या, ते आई वडील शेवटपर्यंत त्यांची जोपासना करणं, त्यांची काळजी घेणं हे प्रत्येक उभयतांचं काम आहे. तुमच्यासाठी आशीर्वाद आहेत. नाहीतर पप्पा आता कसं आहे, जरा आम्ही तिकडे खालच्या घरात राहू का, आम्ही जरा सेपरेट राहू का, अशी एक भिंत बांधू का. नका, या भिंती काही कामाच्या नाहीत. लक्षात ठेवा, परमेश्वराची इच्छा आहे की प्रत्येक कुटुंब एक परिवार बनावा. परिवार कारण परमेश्वराने आदामाला हवा दिली तेव्हा त्याला आवडलं. तो म्हणतो ही तर माझ्या हाडातलं हाड आणि मांसातलं मांस आहे. प्रियानो, परमेश्वर जे देतो ते उत्तम देतो. आम्ही त्याबद्दल देवाला धन्यवाद द्यायला पाहिजे. ती काळी असो की गोरी, तिचं नाक कमी लांब असो की कशी असो, परंतु परमेश्वरा मला एक चांगली पत्नी सहकार्य दिली. काळजीपूर्वक काही का आजच्या रात्री देवाचा पवित्र आत्मा तुमच्याशी बोलत आहे. ज्या वयात तुम्ही आहात, तुम्हाला जी परमेश्वराने पत्नी 10 वर्षामागं, 1 वर्षामागं, काही वर्षामागं दिलेलं आहे, तिच्याबद्दल रोज परमेश्वराला धन्यवाद द्या की परमेश्वरा मला एक चांगली पत्नी दिलेली आहेस, मी धन्यवाद देतो. बरेचदा आम्ही आमच्या पत्नीबद्दल देवाला धन्यवाद देत नाही. बरेचदा स्त्री आपल्या पतीबद्दल देवाचा आभार मानत नाहीयेत. आम्ही कुणाचा आभार मानतो? होय हो, किती चांगला आहे तुम्ही, का साडी घेतली मला, होय ग किती, काय तुझ्या हाताला चव म्हणजे काय सांगू, अजून तुला चव समजायची आहे. हालेलुया. बाई चांगलं चांगलं करून त्याला वाढत जा. आपण बायकोची कधी स्तुती करतो? तुझ्या हाताला काय चव, काय भाजी, काय मटण करतेस, तिची स्तुती करतो. काय साडी, काय कपडे तुम्ही आणता मला, तो ती त्याची स्तुती करते. यापेक्षा पुढे जाऊन मी सांगेन, त्या परमेश्वराला धन्यवाद द्या ज्याने चांगली पत्नी दिलेली आहे. ज्या परमेश्वराला धन्यवाद द्या ज्याने चांगला पती दिलेला आहे. तेव्हा संसार टिकतो. प्रेज द लॉर्ड. नाहीतर जरा मीठ कमी झालं, काय तुला आई बाण असलंच शिकवलंय काय, मग ती म्हणते बघतो मग मी. बघायचं सॉरी म्हणायची. बायबल सांगतो दिवस मावळ्याच्या आत पत्नीनं पतीला क्षमा करावी, पतीनं पत्नीला क्षमा करावी. हॅलो, आजचा विषय हा आहे प्रियानो की परमेश्वर आम्हाला आशीर्वाद देतो, पण आम्ही परमेश्वराला धन्यवाद देतो का? हा अब्राहमाला देवानं आशीर्वाद देण्याचं ठरवलं, पण एक आट घातली, तुझा देश गणगोत्र सोडून मी सांगतोय त्या देशात चल. अब्राहम काही काकू केला नाही.
अब्राहमाला काय हवं होतं? आशीर्वाद हवा होता, कुटुंब वत्सल व्हायचं होतं. म्हणून अब्राहम म्हणाला, परमेश्वर तू सांगतोय त्या देशात मी जातो. अब्राहम, सारा, त्याचा पुतण्या लोट आणि बाप तेरह, बापाला पण ठेवला नाही हो मागं, त्यानं घेऊन आला. आणि परमेश्वरानं त्यांना काय दिलं? काळजीकडे लक्ष द्या. परमेश्वरानं अब्राहमाला आशीर्वाद दिला, त्याला अभिवचन दिलं, तुझी संतती आकाशातल्या तारे आहेत की वायूच्या कणा इतकी मी वाढवेन. प्रियानो, देव आम्हाला अभिवचन देतो, तुझं एक स्वतःचं घर असेल, तुझी मुलं चांगल्या प्रकारच्या शाळेत शिक्षण घेतील, तुमची मुलं चांगल्या पदावर जातील. अनेकदा सेवक प्रार्थना करतात, मंडळीत प्रार्थना घडते, अभिवचन भविष्यवाणी येतात. प्रियानो, तुम्ही विसरत असाल पण देवाला विसर पडत नाही. प्रेज द लॉर्ड. त्यासाठी तुम्ही झटा, रोज प्रार्थना करा की परमेश्वरा, जे मला दिलेलं अभिवचन आहेस, माझं स्वतःचं घर लवकर होऊ दे. तुम्ही प्रार्थना करा, प्रयत्न करा. परमेश्वर माझ्या लेकरांना चांगली स्कूल मिळू दे, चांगली शिक्षण पूर्ण होऊ दे. प्रार्थना करा, देव कार्य करेल. मगाशी स्तोत्र 128 आम्ही वाचलं, धन्य तो पुरुष जो परमेश्वराच्या भयात चालतो, जो त्याच्याच मार्गाने चालतो. तू आपल्या श्रमाचं फळ खाशील, तू सुखी होशील. तुझ्या माझघरात तुझी स्त्री जणू काय द्राक्षीच्या सफळ वेलासारखी होईल. तुझी मुले तुझ्या मेजा सभोवती जैतुनाच्या रोप्यासारखी होतील. पहा, परमेश्वराचं भय करणारा पुरुष याप्रमाणे आशीर्वाद पावेल. मुलांची मुले तुझ्या दृष्टीस पडो. परमेश्वर सियोनातून तुला आशीर्वाद देव. प्राइज द लॉर्ड. दावीद राजाचा हा अनुभव आहे. आज इथं बसलेला अनेकांचा अनुभव आहे की होय, आम्ही परमेश्वराचं भय धरायला शिकलो, म्हणून आम्हाला अनेकांना इथं संतती हे धन देणगी मिळाली. परमेश्वराचा आम्ही भय फक्त धरलो नाही, तर त्याच्या भयात धरून कृतीमध्ये आम्ही भय धरलं. प्राइज द लॉर्ड. परमेश्वराचं भय बाळगणारे अनेक आहेत. शैतान पण घाबरतो देवाला, पण बायबल काय सांगतं? धन्य तो पुरुष जो परमेश्वराचं भय धरतो आणि त्या परमेश्वराच्या मार्गाने चालतो. प्रेज द लॉर्ड. आज तुमचं मनन करा बहिणी भावानो. जर परमेश्वर तुम्हाला फलद्रूप करावं, बहुगुणित करावं, आयुष्य वाढवून आशीर्वाद द्यावा, मुलांची मुलं दृष्टीस पडावी, तर तुम्ही परमेश्वराचं भय धरून त्याच्या मार्गाने चालत आहात. अब्राहमाला देवाने आशीर्वाद दिला. अब्राहमाला इसाका पुत्र लाभला, इसाकाला याकोब आणि एसाव लाभला. याकोब या नावाचा अर्थ काय आहे? फसवणारा. भावाला त्यानं फसवलं होतं, बरोबर आहे ना? जास्त डिटेल जात नाही. आणि हा याकोब पळून निघाला असताना, एक धोंडा उशाशी घेऊन झोपला असताना त्याने एक दृष्टांत पाहिला. एक शिडी जमिनीवरून वरती जात आहे, देवदूत खाली उतरतायत, वर जात आहेत. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की हे भयानक स्थळ आहे, हे स्वर्गाचं दार आहे. आणि त्यानंतर हा याकोब एका ठिकाणी आलेला आहे. आणि मगाशी जे वचन वाचलं तो कुठं आलेला आहे? 29वा अध्याय, उत्पत्ती 29. मग याकोब मार्गस्थ होऊन पूर्वेकडील लोकांच्या मुलखात जाऊन पोहोचला. तेथे त्याने पाहिले तो एका शेतात एक विहीर आहे. काळजीपूर्वक ऐका. एक विहीर आहे, त्याच्या दृष्टीस पडली. तिच्या आसपास मेंढरांचे 3 कळप बसले होते, कारण त्या विहिरीचे पाणी काढून कळपास पाजित असत. त्या विहिरीच्या तोंडाशी धोंडा होता, तो मोठा होता. काळजीपूर्वक ऐका. एका विहिरीजवळ याकोब पोहोचलेला आहे. मेंढरांचे कळप पाणी प्यायचे, त्यावेळेला फक्त धोंडा काढला जायचा आणि पाणी पाजून झाल्यानंतर धोंडा ठेवला जायचा. याकोब तिथं थांबलेला आहे. आणि त्यानं, आता मी सगळं वाचत नाही, त्यानंतर अनेक परिस्थिती पाहिली. 3 कळप आहेत, एक विहीर आहे, धोंडा आहे, काय करायचं? त्याची धडपड लागली होती या मेंढरांना पाणी पाजावं. तेवढ्यात एक मनुष्य म्हणाला, त्याला हे समजलं की काय समजलं? 4थं वचन. याकोब त्यास म्हणाला, माझ्या बांधवांना तुम्ही कोटले? ते म्हणाले, मी हारानातले. मग त्यांनी त्यास विचारले, नाहोराचा पुत्र लाबान याला तुम्ही ओळखता काय? ते म्हणाले, ओळखतो. तेव्हा त्याने म्हटले, तो बरा आहे काय? ते म्हणाले, बरा आहे. आणि ती पहा, त्याची कन्या राहेल मेंढरे घेऊन इकडेच येत आहे. प्रेज द लॉर्ड. मामाची पोरगी, मला वाटतंय लाबानाची पोरगी राहेल, सुंदर देखणी त्याच्या दृष्टीस पडली. हॅलो. आणि मग त्याला आनंद झालेला आहे. त्या मनात काही पाप नाहीये, परंतु माझ्या रक्तातलं, माझ्या मामाचं परिवार मला इथं सापडलेला आहे. आणि तो तिला घट्ट मिठी मारून चुंबन घेऊन सांगतो, तुझा बाप, तुझी आई कशी आहे? आणि त्यानंतर प्रियानं आम्हाला पाहायला मिळतं की त्यानंतर तो तिच्या घरी जातो वगैरे वगैरे. आणि मग त्याच्या मामानं देखील त्याची काय झाली? 13 वचन. लाबानाने आपला भाचा याकोब आल्याचे वर्तमान ऐकले, तेव्हा तो
धावून त्या सामोरा गेला आणि त्यास आलिंगन देऊन त्याने त्याचे चुंबन घेतले आणि त्याने त्याला आपल्या घरी नेले. काळजीपूर्वक काय का, पूर्वी आपण म्हणायचं सुट्टीला कुठं जायचं, मामाच्या घरी. एक गाणं होतं बघा, जिक 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 आगीन गाडी, धुरांच्या रेषा हवेत सोडी, पळती गाडी सोडूया, पळती गाडी पाहूया, मामाच्या गावाला जाऊया. आता उलट झालंय, मामाच्या गावाला नाही, सासऱ्याच्या गावाला मामाच्या गावाला जातात. आज मामाकडे कोण जात नाही, ती मामी पण कधी कधी बोलवत नाहीत. प्रेज द लॉर्ड. काही असू दे, एवढं लक्षात ठेवा, हे लिहिणाऱ्यानं फार अद्भुत लिहिलेलं आहे. तेव्हा कोण कोण मामा आहेत ना, भाच्यांना बोलवत जावा. हा, म्हणून काय मामांच्या पोरीकडे जाऊन तिकडे लक्ष देऊ नका. प्रेज द लॉर्ड. हॅलो, काही अजून इथं जुळलेलं नाही. प्रेज द लॉर्ड. फक्त मामाला आनंद झालेला आहे, माझ्या बहिणीचं लेकरू आलेलं आहे, चुंबन घेतलं. आता कुठलं चुंबन आणि कुठलं काय प्रेम कमी झालं हो? हॅलो, इकडे लक्ष द्या. प्रियजनानं, पूर्वीचे लोक दिसले की त्यांचे डोळे पांढरे व्हायचे, ते मिठी मारायचे, कुरवाळायचे. बहिणी बहिणी भेटल्यानंतर, भाऊ भाऊ भेटल्यानंतर, भाचा भेटला, मामा भेटला, हे प्रेम जुन्या लोकांमध्ये होतं, आजही जुन्या लोकांमध्ये आहे. परंतु प्रियजनानं आता काय झालेलं आहे, व्हिडिओ कॉल. बरे जेवलीस, झोप झोप झोप, का गडबड आहे, काय नाही, जरा कामात आहे. आता सिरियल लागणार आहे नका, हिच्यासंग कुठं बोलायला मला वेळ आहे. संपलं प्रेम. तिचा व्हिडिओ कॉल असो की तिचा ऑडिओ कॉल असो, तिचं सिरियल लागणार असतं, आहे का नाही? ती सिरियल मधली माणसं बघायला आम्ही वेळ देतो. पूर्वी पत्र लिहित होतो आपण, पत्र गेलं. नाती, प्रेम, स्नेह, माया हळूहळू कमी व्हायला लागलेले आहे. याकोब बघा, आपल्या भाचीला तो चुंबन देतो, मामा येऊन आपल्या भाच्याला चुंबन देतो आणि तो त्याला घरी घेऊन जातो. एक घटना काय घडली, 15 वचन. त्यानंतर लाबान त्यास म्हणाला, तू माझा आप्त म्हणून माझी चाकरी फुकट करावी काय? मेंढर राखायला मामा ठेवतो, तुझे वेतन मला सांग. लाबानास 2 कन्या होता, वडील कन्येचे नाव लेया व धाकटीचे नाव राहेल. काळजीपूर्वक ऐका, इकडे लक्ष द्या. वडील कन्या म्हणजे मोठी ज्येष्ठ कन्येचं नाव काय होतं? लेया, आणि धाकटीचं नाव राहेल होतं. आता पुढे लिहिलेलं आहे, मगाशी जी भेटली होती ना राहेल, बांध्याने सुरेख व दिसायला सुंदर होती, म्हणून याकोबाचं लगेच मन काय झालं, राहेलवर गुरफटलं. बरेचदा काय होतं, असंच होतं. जेव्हा परमेश्वरानं अब्राहम आणि लोटाला सांगितलं होतं, मी दोघांना आशीर्वादित करेन, पण तुमच्या गुराख्यांची भांडणं व्हायला लागलेत. अब्रामा तू एका देशात जा, आणि लोटा तू एका देशात जा. अब्राम शहाणा होता. काळजीपूर्वक ऐक, इकडे लक्ष द्या. पाठीमागं परमेश्वरानं संधी दिली दोघांना, तुमच्या गुराख्यामुळे तुमच्या नात्यात भांडणं नको. आज छोट्या छोट्या कारणावरून आपण भांडतो, जमिनीवरून, घेण्या देण्यावरून, लग्नात आहेर माहेर केलं नाही म्हणून. अरे ते काय आयुष्याला पूर्ण आहे? जे नातं आहे ते टिकवा. प्राइज द लॉर्ड. 8:30च्या उद्या फाटून जातील, भांडी जुनी होतील, जेवण नाही मिळालं म्हणून वादविवाद नको. आज समाजामध्ये किती वाईट गोष्टी चालू आहेत. पीसच मिळाला नाही, ब्लाऊजचा नव्हे, बिर्याणीमध्ये. आता पाकिट देतो का बघा, देणार नाही, भेटणार पण नाही, पुन्हा यांच्या घराकडे पण येणार नाही. कशासाठी? बिर्याणीत पीसच नव्हते. किती किती शेंगा चाळल्यासारखं चालतात बायांचं. पूर्वी लोक शेंगा चाळायचे, जमीन चाळायचे आणि शेंगा भरपूर मिळायचे. आता काय करतात, बिर्याणी चालतात, काय एक पण पीस नाही यात. तुझ्या घरात काय पीसच पीस असतात? पिसासाठी भांडणं, मटण नाही म्हणून. काय साडी दिली ही बघा, अशी उघडा, ही असली साडी घातली पाण्यात की पांढरी खड झाली बघा. होती की बाई अशी पाण्यात, असे करून दाखवायचं. आणि ती स्टाईल पण लय भारी असते बायकांची. ते बघतो, तो बघतो, असं करू नका. त्या बिचाऱ्यानं किती प्रयत्न करून त्याचं लग्न पोराचं ठरवलेलं असतंय, मुलीचं ठरवलेलं असतंय. उलट तुम्ही त्यांना काहीतरी मदत करा. प्राइज द लॉर्ड. जेव्हा तुम्ही दुसऱ्यांच्या विवाहाला पैशाचा हातभार लावाल, कपडे लत्ता द्याल, तेव्हा त्यांचा अंकरण देव तयार करेल आणि म्हणेल, भाई तू मला यावेळेला काही करायचं नाही, तुझ्या लेकीसाठी, तुझ्या लेकासाठी मी खर्च करणार आहे. प्राइज द लॉर्ड. हंडा घेऊन येतात आणि हलतच नाहीत लग्नातून काही लोक.
का थांबले? नाही, असंच थांबलोय. मी 3 लग्न परवा अटेंड केली. 3 ठिकाणी फोन आलो, पालसाहेब कुठे आहे? पोचलो घरात. अहो गेला होय? म्हणलं अजून गेलेलो ना, हा इथंच आहे. प्रेज द लॉर्ड. नाही, तुमचं दोघांचं आम्ही आयार मायार करणार होतो. आम्ही 10-15 वर्षापूर्वी ते बंद केले. म्हटलं आम्ही देणारे आहे, घेणारे नाही आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी अनुभवातून गेलोय. काही जुन्या आमच्या घराच्या ओपनिंगला लग्नामध्ये बुळूक पडलेल्या ती भांडी लोकांनी आणलीत आणि चांगल्या धडीच्या साड्या घेऊन गेल्या. आणि एकीकडे नाव बघितलं तर एक असते, दुसरीकडे पण नाव. म्हणलं असं 2 नावं कसं चुकून? इकडे वेगळं असते, तिकडे वेगळं असते. तिच्या लेकाच्या लग्नातला तो हंडा आमच्या गळ्यात घालतात. तुम्हाला काय वाटतंय? ते शानी नाहीत लोक? हे प्रकार बंद करा. हॅलो, मी शिकवतोय तुम्हाला. तुम्हीच आहात ते. द्यायचं तर पाकिट असं फुगलं पाहिजे, असं चांगलं द्या. नव्या नोटा घालून द्या. प्रेज द लॉर्ड. प्रियजनानो, मामा म्हणत आहे बाच्याला बाच्या, इकडे लक्ष द्या. अरे तू माझी चाकरी फुकट का करावी? क्या चाहिए तेरे को? आता सासराच खुश आहे. समोर 2 लिकी दिसत्यात, त्यातल्या त्यात राहेल सुंदर आणि देखणी आहे. मग अशी सांगितलं ना, अब्राहम लोट, तू कुठे जाणार? अब्राहम म्हणतो, लोटा इकडे ये, तुला मी आणलाय त्या गावातून, उर देशातून. पहिली तू जमीन बघ. लोटानं बघितलं, हिरवं लोटानं घेतलं. आणि अब्राहमानं काय घेतलं? अब्राहमानं, प्रियजनानो, काय झालं तर अब्राहमानं एक लोटानं घेऊन झाल्यानंतर राहिलेलं रान जे आहे ते अब्राहमानं घेतलं. माझ्या प्रियानं, परिणाम काय झाला? लोटानं हिरवगार घेतलं, अब्राहमानं जे आहे ते घेतलं. थोड्या दिवसानंतर परिणाम काय झाला? लोटाला जे हिरवं दिसत होतं तेच, त्याच्यावरती ते चुकीचे लोक आल्यामुळे देवदूतांच्या बरोबर त्यांनी वाईट कृत्य केलं. आणि आम्हाला माहित आहे काय झालं तिथं. ते अग्नीला ते भाग पडलं ते गाव. प्रियजनानो, याकोबाच्या समोर 2 चॉईस होत्या. मामा म्हणत आहे, तुला काय पाहिजे? माझी बकरी 7 वर्ष चार, तुला मी एक मुलगी माझी देतो. हॅलो, 7 वर्ष. मी विचार करत होतो, ह्याला 7 वर्षाचं हे का आट घातली होती? हा स्वतःच्या भावाला फसवून आला होता, म्हणून त्याचं नाव याकोब होतं. याकोब म्हणजे फसवणारा, फसवून आला होता. देवाला माहित आहे हा फसवून आलाय. आता बायबल सांगतो की त्याचा 7 पट काय होणार? बदला घेतला जाणार. प्रेज द लॉर्ड. आणि मग हा याकोब म्हणतो, मामाजी एक काम करा, काय करा? तो राहेलला माझी पत्नी बनवा, कारण राहेल सुंदर आहे, सुरेख आहे, मला आवडलेली आहे. तो म्हणतो ठीक आहे. काय म्हणतो? ठीक आहे, लग्न लावून देतो मामा. सगळं झालं. आणि मग हनीमूनच्या वेळेला, क्षमा करा, तू काय होतो? दुसऱ्या दिवशी सकाळी बघतोय तर राहेल नसते, लिया असते. अरे रे 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 रे, मामा मला असं फसवलंस का? ज्यानं भावाला फसवलं होतं. प्रियानो, त्याच्या पदरी हे फसवण्याचं पाप आलं. प्रियजनांनो, आज देवाचा सेवक तुम्हाला मी सांगत आहे, आपल्या भावांना फसवू नका, आपल्या बहिणींना फसवू नका, आई वडिलांना फसवू नका, देवाला फसवू नका. एक ना एक दिवस जे आपण पेरतो ना तेच आमच्या पदरी येतं. प्रियानो, याकोबाला दुःख झालं, परंतु त्यानं धीर सोडला नाही. तो मामाला म्हणतो, तुम्ही असं का केलं? मामा म्हणतात त्याला, अजून आहे ना राहील पण तुला देतो, आणि 7 वर्ष मेंढर राखला बिचाऱ्यानं. 14 वर्ष त्याने मेंढर राखला. पहिलीसाठी 7 वर्ष आणि दुसरीसाठी 7 वर्ष. आज प्रियजनांनो, बायका मिळवायला साधी गोष्ट नाहीये. मी नेहमी सांगतो ना, मला पत्नी मिळवायला मी 40 दिवस उपवास केले. प्रेज द लॉर्ड. आज बरेचदा आम्हाला उपवास कर म्हटले की आम्ही नाही म्हणतो. आम्ही चॉईस करायला आम्ही वेळ लावतो. प्रियानो, पूर्वीच्या काळी पहा कशी परिस्थिती. 14 वर्ष याला काय करावं लागलं या दोघींना मिळवण्यासाठी. प्रियानो, त्यांना ती दासगिरी, गुलामगिरी करावी लागली. प्रियानो, आता मूळ मुद्द्याकडे येऊ. काय झालं? 31 वचन. परमेश्वरानं पाहिलं. हॅलो, कुणाकडे पाहिलं? या एका नवऱ्याकडे आणि 2 बायकांकडे पाहिलं. परमेश्वर पाहतो जेव्हा एक नव दाम्पत्य
दोघांचं एक होतात. कुटुंबामध्ये आई वडिलांकडे सासू सासऱ्याकडे येतात. काळजीपूर्वक ऐका. तुम्हाला वाटत असेल आता मंडळी जमली होती, भरपूर पाकिट आली, भरपूर वस्तू आल्या, भेट आल्या, सगळं झालं, जेवण खाणं, आता काय झालं, आता आम्ही संसार करायला रिकामा झालो. होय, परंतु प्रियजनांनो, ज्यांनी तुम्हाला विवाहात पाहिलं ते कसे नटला होता ते पाहिलं, ज्यांनी तुम्हाला विवाहात पाहिलं, तुमचा मेकअप पाहिला असेल, तुम्ही केलेलं डेकोरेशन पाहिलं असेल, तुमचं भोजन पाहिलं असेल, परंतु प्रियानो हे मानवाचं पान आहे. परंतु मला सांगू द्या, वैवाहिक जीवनात प्रवेश करणाऱ्या पती पत्नीनो, माणसाचं पाहणं काही काळासाठी असतं, नंतर माणसानं तुमच्याकडे पाहायला वेळ नाही. शेवटी आम्हालाच व्यवसाय, उद्योग, नोकरी करावी लागते, आपल्यालाच कष्ट करावं लागतं, आणि त्यानंतर परमेश्वराचं तुमच्याकडे पाहणं सुरू होतं. काय पाहतं परमेश्वर? तुला मी जी सहकारी दिलेली आहे तिच्याबरोबर तुझा व्यवहार कसा आहे. बायबल देवाचं वचन सांगतं, पुरुषांनो आपल्या स्त्रीला आपलं शरीर समजून प्रीती करा. आय लव्ह यू म्हटल्यानं फक्त काम होत नाही, ते आय लव्ह यू कृतीमध्ये पाहिजे. मी मागच्या वेळेला सांगितलं, पुरुषानं बायकोला आय लव्ह यू म्हणण्यापेक्षा आय नीड यू, तुझी मला गरज आहे, रोज म्हणा. बरेचदा सैतानाने कुटुंबामध्ये वादविवाद कुठं उत्पन्न करतो, जरा काही झालं की आपण म्हणतो, हे बघ तशी तुझी मला गरज, तिथं सैतान तो शब्द पकडतो. आणि मग येशूने म्हटलेलं आहे, चोर येतो तो चोरी, घात आणि नाश करावा असेल. आणि तिथूनच सैतान तुमच्यातल्या प्रीतीची, तुमच्यातल्या पावित्र्याची, तुम्ही एकमेकाला दिलेल्या शब्दांची, अभिवचनांची चोरी होऊ लागते. आणि सैतान कुटुंबामध्ये काय करतो? वादविवाद करतो. आज चर्चमध्ये हा संदेश आहेच, पण समर्पणाचा विधी असताना मी थोडक्यात 10 मिनिटात थांबणार आहे. प्रियजनांनो, परमेश्वर कुटुंबाचा संस्थापक आहे. परमेश्वर कुटुंबाला आशीर्वाद देणारा देव आहे. परमेश्वर मनुष्याला एकटं ठेवत नाही. परंतु आज तुम्ही पती म्हणून, पत्नी म्हणून आपण कशा प्रकारचं जीवन जगत आहोत? विवाह झाल्यानंतर देव आम्हाला दिलेले अभिवचन पूर्ण करण्यासाठी, ज्या घरात तुम्ही राहता ते घर तो वस्तूनं भरेल. ज्या पत्नीशी व्यवहार करता तुम्ही, पती पत्नी, तुम्ही फलद्रूप व्हाल, तुम्हाला पोटचं फल देणगी मिळेल. परंतु परमेश्वराला आवडणारे जीवन तुम्ही जगत आहात काय? तुमचे शब्द कसे आहेत? देवाला संतुष्ट देणारे, पत्नीला आनंद देणारे, पतीचा आदर करणारे. स्त्रियानो, पतीला पण तुमच्या आय लव्ह यू ची गरज नाही. पत्नीला, पतीला काय बायबल काय सांगतो? पाऊल म्हणतो, स्त्रियानो आपापल्या पुरुषाच्या अधीन असा. रिस्पेक्ट युअर हजबंड मोर दॅन लव्ह. रिस्पेक्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. बरेचदा म्हणतात, अहो तुम्ही आज जावा, ह्यांना काही समजत नाही. अनेक साईन, ती पूर्वी दारात लोक यायचे ना असं करत. आपल्या घरात कोणा आलं की काय झालंय, अरे, आणि ती जाऊन सांगत असते, तिचा नवरा सर्किट आहे, त्याला काही समजत नाही. कोण ठरवतं? तुम्ही. तुम्ही शिका मार्ग. आपल्या नवऱ्याचा सन्मान तुम्ही करा, तेव्हा समाज सन्मान करेल. माझा नवरा ना समाधान आहे बघा, तो माझी काळजी घेतो बघा, मी आजारी असतो दवाखान्यात नेतो, मला प्रेम देतो, मुलांना शाळेला वह्या पुस्तक सगळं देतो. देतो ना तर देतो म्हणा. हॅलो, नवऱ्याची वाहवा करणारे बना. बायबल सांगतं, पुरुषांनो आपल्या स्त्रीला स्वतःचं शरीर समजून प्रीती करा, आणि स्त्रियानो आपल्या आपल्या पतीच्या अधीन राहा. आता इथं काय झालं? परमेश्वरानं पाहिलं, शेवटची काही मिनिटं काय पाहिलं? लेया नावडती आहे, आणल्या करून, पण ती नावडती आहे म्हणून त्याने तिची कूस वाहती केली. हॅलो, नावडतीलाच जरा लागला. हॅलो, ती त्याला आवडत नसेल, पण देव तिथंच काम करतो. प्राइज द लॉर्ड. जे लोक देवाला आवडतात ना त्यांना देव आशीर्वाद देतो. प्राइज द लॉर्ड. आणि राहील वांज राहिली. परमेश्वराला लेहाचा स्वभाव आवडला. परमेश्वराला लेहाबद्दल काही गोष्ट आवडली. काळजीपूर्वक काय का, तुम्ही घरी गेल्या वाचा. लेहा जरी दिसायला हिच्यापेक्षा सुरेख सुंदर नव्हती, आणि ती आधू होती, डोळ्यानं आधू होती, परंतु ती आपल्या नवऱ्याचा रिस्पेक्ट करत होती. आणि म्हणून परमेश्वराने लेयाला काय केलं? तिची कूस वाहती केली. राहील मात्र वांज राहिली. लिया गर्भवती होऊन तिला पुत्र झाला.
त्याचे नाव तिने रौबेन ठेवले. आपल्या मुलाचं नाव आईनंच ठेवलं. काय ठेवलं? रौबेन. मी जेव्हा या शास्त्र भागावर अभ्यास करत होतो, अध्ययन करत होतो, तेव्हा परमेश्वराचा आत्मा मला दाखवत होता की आईनं आपल्या मुलाचं नाव रौबेन ठेवले. का ठेवलं? ती म्हणाली, परमेश्वराने माझ्या दुःखाकडे पाहिले आहे. प्रियानो, पहा, म्हणजे लेया ही परमेश्वराला भाव ठेवणारी, परमेश्वराची भक्ती करणारी, परमेश्वरावर अवलंबून राहणारी, प्रार्थना करणारी असणार आहे. प्रेज द लॉर्ड. जरी ती डोळ्याने अधो होती. आज आम्ही डोळ्याने चांगलं दिसतंय तरी बायबल वाचत नाही, डोळ्याला चर्च दिसतंय तरी चर्चकडे येत नाही. हॅलो, काळजीपूर्वक ऐक. परमेश्वरानं लियाला का आशीर्वादित केलं? कारण परमेश्वराला धरून ती लिया होती. काळजीपूर्वक ऐक. म्हणून तिची कुस देवानं वाहती केली आणि ती काय म्हणते? जरी नवरा माझ्यावर प्रीती करत नाही, जरी मी नावडते आहे, तर परमेश्वरानं माझ्या दुःखाकडे पाहिलेलं आहे. आता अजून एक तिला आशा काय लागलेली आहे? आता माझा नवरा माझ्यावर प्रीती करेल. का? मी त्याच्या मुलाला जन्म दिलेला आहे. बरेचदा स्त्रिया म्हणतात, असू दे, आई वडिलांनी ज्या घरात पाठवलंय तिथं काही झालं मी तिथंच राहणार. आज ना उद्या माझं भविष्य बदलेल, माझा पती प्रेम करेल, सासू सासरे प्रेम करतील. काळजीपूर्वक ऐक. सासवानो, सुनांना त्रास देऊ नका. मूल होत नसेल म्हणून, किंवा ती कुठेतरी थोडस ऍक्टिव्ह क्रियाशील नसेल म्हणून तिला शिकवा, तिला समजून घ्या. माझ्या प्रियानो, लिया नावडती नवऱ्याची होती, पण आवडती देवाची होती. प्राइज द लॉर्ड. देवाचे आवडते लोक बना. ती म्हणते, आता तर देव नवरा माझ्यावर प्रीती करेल, म्हणून तिनं रौबेन नाव ठेवलं. ती पुन्हा गर्भवती होऊन तिला पुत्र झाला. ब्लेसिंग्स. परमेश्वरानं म्हटलं होतं ना आदामाने हव्वेला, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका. जेव्हा आदामाला आणि हव्वाला पहिला पुत्र झाला, त्याचं नाव काय हो? काय नाव? आदामाने हव्वेचा. काय गप्प बसलाय? सगळंच मी बोलतोय. बिर्याणी खायची आहे मला माहित आहे. काय पहिल्या पुत्राचं नाव आदामाने हव्वेच्या? हळू का बोलतो? पहिल्या पुत्राचं नाव शेत, काईन. जेव्हा हव्वेनं काईनाला जन्म दिला तेव्हा तिच्या मुखातून काय शब्द आला? की परमेश्वराच्या साह्यानं मी माझ्या ज्येष्ठ पुत्राला जन्म दिलाय. प्राइज द लॉर्ड. जरी हव्वा सैतानाचं ऐकून तिनं फळ खाल्लं होतं, चुका झाल्या होत्या, पण तिच्या मुखातून एक धन्यवादाचा शब्द काय आला? माझ्या बहिणीनो, छोट्या मोठ्या गोष्टी घरामध्ये घडतात, परंतु त्याकडे लक्ष न देता तुम्ही एक म्हणा की परमेश्वरानं माझं सहाय्य केलेलं आहे, परमेश्वरानं माझं परिवार उभारलेला आहे, परमेश्वर मला सांभाळत आहे. काईनाला तिनं परमेश्वराच्या हवाली केलं होतं. खुद्द हवेनं कबूल केलं होतं की मला परमेश्वराच्या साह्यानं ज्येष्ठ पुत्र लाभलेला आहे. पहा प्रियानो, मुलांनो, जन्माला येताना आई वडिलांनो मुलं दरोडेखोर आणि वाईट म्हणून जन्माला येत नसतात. आज तुमची मुलं कोणत्या संगतीत वाढत आहेत? बायबल सांगतं, कुसंगतीनं नीती बिघडते. मुलांनो, आई वडिलांच्या अधीन राहा, मग परमेश्वर तुम्हाला दीर्घायुष्य देईल, वैवृद्धी देईल. मुलांनो, देवाच्या अधीन राहा. आई वडिलांनो, मुलांना बसता उठता देवाच्या गोष्टी शिकवा. कुसंगतीपासून त्यांना बाजूला ठेवा, तेव्हा ते तुमचा धन आणि देणगी बनतील. लियाला पहिला पुत्र झाला. ती म्हणते, देवानं माझं दुःख पाहिलं आणि आता देव काय करेल? माझ्या नवऱ्याला माझ्यावर प्रीती करण्यासाठी, शेवटची 5 मिनिटं माझ्यावर प्रीती करण्यासाठी सहाय्य करेल. दुसरा पुत्र झाला तेव्हा ती म्हणाली, मी नावडती आहे, देवाने ऐकले म्हणून त्याने मला हाई दिला. याचं नाव तिने काय ठेवलं? शिमोन ठेवलं. स्वतःच म्हणते, मी नावडती आहे तरी पण देव किती माझ्यावर प्रीती करतो, जरी नवरा करत नसला तर. 34 वचन. ती पुन्हा गर्भवती होऊन तिला पुत्र झाला तेव्हा ती म्हणाली, मला आता 3 पुत्र झाले, आता माझा नवरा माझ्याशी मिळून राहील, म्हणून तिने त्याचे नाव लेवी ठेवले. काळजीपूर्वक ऐका तरुण मुलीनो, तरुणानो, माता पितानो, वृद्धानो, आजचा संदेश इथं मी 5 मिनिटात थांबवतोय. परमेश्वर कुटुंबाचा संस्थापक आहे. परमेश्वर एकटं मनुष्याला ठेवत नाही, कारण त्यानं मुखातून वचन दिलेलं आहे, मनुष्य एकटा असावा हे बरं नाही.
आणि परमेश्वर प्रत्येकाला एक सहकार्य देतो. परंतु जेव्हा देव तुम्हाला जोडतो तेव्हा देव तुम्हाला दिले अभिवचन पूर्ण करतो. स्वप्नील आणि प्रतीक्षाला परमेश्वरानं जोडलं. मग अशी स्वप्नीलनं साक्ष दिली, BSc मुळे आम्हाला लाभ बाळाचा घ्यायचा नव्हता, परंतु काही दिवसानंतर त्यांनी निर्णय घेतला की आम्हाला मूलबाळ होण्याची ही घटका गरजेची आहे. घरात ठरवून आले ते प्रार्थना करून पास्टरांकडे घ्यायचे, परंतु सैतान त्यांचं मन किंवा त्यांचं चंचलपणा द्विधा मनस्थिती होती आणि ते कार्यक्रम चर्चा संपल्यावर जात होते. जेव्हा मी इथं प्रार्थना अनेकांसाठी करत होतो, मला देवाच्या आत्म्यानं सुचवलं की स्वप्नील आणि प्रतीक्षाला हाक मारा. स्वप्नील इकडे, प्रतीक्षा इकडे. ते म्हणले, पाळसाहेब तुम्ही लोकांसाठी प्रार्थना करतात, थांबा. आणि जेव्हा मी डोक्यात हात ठेवले, देवाचा आत्मा माझ्या मुखाद्वारे बोलला, प्रतीक्षा, परमेश्वर तुझी कोस वाहती करत आहे. या वर्षामध्ये तुम्ही दोघं जण मायबाप आई वडील बनणार आहात. प्रियजनांनो, देव तो देव आहे, तो आत्म्याच्या द्वारे बोलतो. आज जगातले अनेक लोक सांगतात, बोलतात प्रियजनांनो, परंतु बरेच फसवणारे पण आहेत. कोणत्याही प्रकारचं लोक आणि लाभ घेऊन मी काही सांगत नाही, प्रार्थना करत नाही. परमेश्वर मला हॉस्पिटलमध्ये नोकरी दिली, 29 वर्ष रुग्णांची सेवा केली आणि आज तरुणांना मी हे मार्गदर्शन करतो. व्यसनातून मुक्त झालेले आहेत, आज सर मॅडम आमच्यामध्ये आलेले आहेत. मी सांगू इच्छितो की परमेश्वरानं व्यसनमुक्त झालेले लोक या ठिकाणी आहेत. आम्ही इथं धर्म बदलण्याचं नाही तर जीवन बदलण्याचं काम परमेश्वर करत आहे. ख्रिस्ती हा धर्म नाही, ख्रिस्ती मध्ये ख्रिस्त आहे आणि तो ख्रिस्त या शब्दाचा अर्थ तारणारा, जीवन देणारा आहे. दोघांच्या डोक्यावर हात ठेवला, प्रार्थना केली, आशीर्वाद दिला आणि मी मध्यस्थी केली. कारण शास्त्रात बायबलमध्ये लिहिलेलं आहे, तुम्ही एकमेकांसाठी प्रार्थना करा, विनंती करा, रदबदल्या करा, राजाकरता करा, वरिष्ठ अधिकाऱ्यांकरता करा. कारण एकच देव आहे, देव आणि मनुष्यामध्ये येशू मध्यस्थ आहे. या विश्वासाने मी प्रार्थना केली. येशूनं म्हटलं आहे, माझ्या नामात विश्वास धरून जे मागाल ते मी देईन. आणि विश्वास धरून मी मागितलं की प्रभू येशू, या दोघांना तू फलद्रूप कर, बहुगुणित कर, पोटचं फळ देणगी देऊन तृप्त कर. माझ्या प्रियानो, मी माझं काम केलं. त्या दोघांनी विश्वास धरला आणि देवाच्या आत्म्यानं तिच्या गर्भाशयामध्ये कार्य करायला चालू केलं. शेतकरी जमिनीची मशागत करतो, सगळी काटे कुसळे काढतो, बांध घालतो आणि त्यानंतर शेतकरी एका विश्वासानं पेरत असतो. इकडे लक्ष द्या, पेरत असतो, कारण त्याला माहित आहे वरून राजा येणार आहे. हालेलुया, पाऊस पडणार. आणि म्हणून परमेश्वर योग्य वेळी शेतकऱ्यानं पेरलेल्या जमिनीमध्ये पाऊस पडतो. हे अद्भुत नाही का? आणि मग ज्या जमिनीमध्ये आशेनं शेतकऱ्यानं पेरलेलं आहे त्या जमिनीमध्ये थोडंसं धान्य असतं, परंतु ते धान्य पाऊस पडल्यानंतर तिथं त्याचं वरचं कवरिंग फुटतं. आज इथं गायनाकोलॉजिस्ट मॅडम आहेत, इचलकरंजी शहरामध्ये त्यांनी पहिलं शिजर जेव्हा केलं तेव्हा मी त्यांना असिस्ट केलं होतं. प्रेज द लॉर्ड, बरोबर आहे. स्वामी सरास बालरोग तज्ञ आहे. प्रियजनांनो, हे मेडिकल सायन्स आम्ही जाणणारे लोक आहे, परंतु आम्ही देवाला पण जाणतो आणि मानतो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. शास्त्रज्ञ असो, वैद्यकशास्त्र असो, कोणी असो, प्रियजनांनो, सर्वजण प्रार्थना करूनच शस्त्रक्रिया करतात, सगळ्या गोष्टी करतात, कारण सर्वांना माहित आहे देव आहे. सुरुवात ऑपरेशनची, डिलिव्हरीची असेल तरी पण लोक प्रार्थना करतात. डॉक्टर असतील, मिशन हॉस्पिटलमध्ये मी काम केलेलं आहे, जेव्हा सगळे रुग्ण यायचे हार्टचं ऑपरेशन करताना, डॉक्टर जेम्स थॉमस, सी थॉमस, मोठमोठे कोल्हटकर साहेब प्रार्थना करून मोठमोठे ऑपरेशन करायचे. प्रेज द लॉर्ड. आज मला काय सांगायचंय की प्रियजनांनो, जेव्हा प्रार्थना होते तेव्हा प्रार्थना देव ऐकतो. देव त्या वेळेला ती व्यक्ती कुठल्या जाती धर्माच्याही पाहत नाही, देव तुमचा विश्वास पाहतो. एवढेच नाही, पेशंट श्रेय झाल्यानंतर देखील डॉक्टर बाहेर येतात, शांत बसतात आणि नातेवाईकाला काय सांगतात, हे आता काय खरं नाही, पेशंट मरणार आहे, आता बघ मी करायचं ते केले बाय, तेवढं माझ्या बिलाचं बघ, असं काय म्हणतात का? डॉक्टर येऊन स्तब्ध राहतात. ते विचारतात, तुम्ही कोण, तुम्ही कोण, तुम्ही कोण? चला केबिन मध्ये समजावून सांगतात. शेवटी डॉक्टर हा देव मानला जातो, त्याला एक हृदय आहे. डॉक्टर उपचार करतात, पण बरे करणारा परमेश्वर आहे. डॉक्टरांच्या उपचाराला लिमिट आहे, पण देवाच्या उपचार लिमिट नाही. म्हणून ते डॉक्टर संतपणाने सांगतात, हे पहा, आम्ही जेवढे प्रयत्न करायचं, महागडी औषधं, इंजेक्शन सगळं दिलं बघा, आता शेवटी काय म्हणतात, आता
बोट कुठे जातं? आता परमेश्वरला प्रार्थना करा, तोच वाचवेल. प्रियजनांनो, कितीही तज्ञ डॉक्टर असू दे, तो हात वरती करतो, म्हणतो परमेश्वरच वाचवेल. माझ्या प्रिय बहीण भावानो, लियाला माहित होतं की परमेश्वरानं माझ्यावर दया केली, मला 3 पुत्र दिले, पण तिची इच्छा काय होती की नवरा माझ्याशी बऱ्यानं वागेल, मला आवडती बनवेल, माझ्याबरोबर व्यवस्थित राहील. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, शेवटचा मुद्दा, 35व्या वचनात तिचे आत्मिक डोळे उघडले. हॅलो हॅलो 35व्या वचनात मात्र ती काय म्हणते? ती पुन्हा गर्भवती होऊन तिला पुत्र झाला. तेव्हा ती मात्र आता नवऱ्याला काही म्हणत नाही. ती काय म्हणते? ती म्हणाली, आता मी परमेश्वराचं स्तवन करेन. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. किती दिवस नवऱ्याचं गुणगान गायचं, किती दिवस फक्त देवा दे छप्पर फाडके दे. प्रेज द लॉर्ड. आता तिच्या लक्षात आलेलं आहे, रोबेन झाला, परमेश्वर माझ्यावर दया केली, माझा नवरा आता माझ्याशी मिळून मिसळून राहील. शिमोन झाला, लेवी झाला, माझा नवरा मला समजून घेईल. पुष्कळ घरामध्ये पती पत्नीला विनाकारण टॉर्चर करतात, तिथं प्रॉब्लेम आहे. समजून घ्या एकमेकाला. स्त्रियानं पुरुषाच्या अधीन राहा, पुरुषानं स्त्रीला आपलं शरीर समजून प्रीती करा. कुटुंबाचा प्रमुख परमेश्वर आहे. स्वप्नील आणि प्रतीक्षाला देवानं आशीर्वादित केलं. आज ते आनंदित आहेत, कारण परमेश्वरानं त्यांच्या जीवनामध्ये जे प्रार्थनेद्वारे अभिवचन दिलं ते देवानं पूर्ण केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून ते आज आनंदी झाले की परमेश्वरा, तू दिलेलं अभिवचन सेवकाच्या द्वारे पूर्ण केलंस. म्हणून त्यांनी एक जबाबदारी स्वीकारली की जे परमेश्वर दिलेलं धन लेकरं आहे ते परमेश्वराच्या मंदिरात आज त्यांनी आणलेलं आहे. हा धार्मिक फक्त विधी नाही आहे, हा उपकार स्मरणाचा विधी आहे. येणाऱ्या दिवसामध्ये जी विवाहित जोडपी आहेत, ज्यांना मुलबाळ नाही, काळजीपूर्वक ऐका. आज माझी प्रार्थना येशू ख्रिस्ताकडे आहे की आपला प्रभू वांझ स्त्रीला आनंदी मुलाची गृहिणी माता करणारा देव आहे. टाळ्या वाजवून देवाला धन्यवाद द्या. या शहरामध्ये एक तज्ञ डॉक्टर आहेत, मी नाव सांगणार नाही, तज्ञ डॉक्टर आहेत, स्त्रीरोग तज्ञ, खूप श्रीमंत आहेत. जेव्हा माझ्या पत्नीचं त्यांच्या हॉस्पिटलमध्ये ट्युबेक्टॉमीसाठी आम्ही गेलो, तेव्हा त्या मॅडमनी खाली मान घातली होती. याचं कारण असं होतं की त्यांना मुलबाळ नव्हतं. मी माझ्या पत्नीला, मला 2 मुलं झालीत आणि मी ट्युबेक्टॉमी करून जात असताना ते म्हटले बिल नाही घेणार. म्हटलं असं नाही, आम्ही बिल देणार. ते म्हटले एक काम करा, तुम्ही धर्मगुरू म्हणून काम करताना हो, फक्त आमच्या हॉस्पिटलसाठी आणि आमच्यासाठी प्रार्थना करा की परमेश्वर आम्हाला मुलबाळ द्यावं. स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर, नवरा तज्ञ आहे. त्यांच्या अंतकरणात काय होतं? पैशापेक्षा आम्हाला मुलबाळ पाहिजे आणि तुम्ही प्रार्थना करा. ज्या मातेचं अंतकरण आई व्हायला उत्सुक आहे, तिथं आम्ही नवरा बायकोनी ते दार बंद करून त्याच्या केबिन मध्ये प्रार्थना केली. हे परमेश्वरा, सृष्टी मानवाचं निर्माण करता तू देवा आहेस. तुझ्या शास्त्रात बायबल मध्ये लिहिलेलं आहे, पहा संतती पोटचं फळ ही देणगी आणि धन आहे. या मॅडमना परमेश्वर तू स्पर्श कर, आशीर्वाद दे आणि यांना पोटचं फळ देणगी मिळू दे. आम्ही प्रार्थना केली, आम्ही निघून आलो. त्यांच्या हॉस्पिटलचं ओपनिंग, छोटं हॉस्पिटलचं ओपनिंग ठरलं आणि आम्ही विचार केला ओपनिंगला काय घेऊन जायचं. तिथंच पलीकडं एक दुकान होतं आणि त्या दुकानात आम्ही जेव्हा गिफ्ट आणायला गेलो तर त्यामध्ये 2 ट्विन्स बाळ माझ्या दृष्टीस पडलीत आणि मला ती खुणावत होती. ॲक्च्युलीचे चित्र होतं, छान असं साचा होता, पण मला ती खुणावत असल्यासारखं दिसलं. मी उचललं, किंमत विचारली नाही, लगेच बिल करा म्हटलं आणि ती ट्विन्स बाळ घेऊन त्या मॅडम आणि सरांना आणून आम्ही गिफ्ट दिलेत. मला कदाचित वाटलं त्यांना वाईट वाटलं असेल, परंतु नाही, मी प्रार्थना केली होती आणि कृती केली. वर्षाच्या आत त्यांना ट्विन्स बाळ झालीत. ही साक्ष मोठी नाही का? तो अद्भुत आहे प्रियानो. तो तुमची गरज ओळखून देणारा देव आहे. स्वप्नील आणि प्रतीक्षा उभयता पुढे येतील. प्रियजनानो, या लियाला सरते शेवटी काय समजलं? होय, मला परमेश्वरानं रौबेन दिला, शिमोन दिला, लेवी दिला. इकडे लक्ष द्या. काही लोक का मागं बघतात? रौबेन दिला, शिमोन दिला, लेवी दिला. शेवटी 4था पुत्र झाल्यानंतर हिच्या लक्षात आलं, आता ह्यो मिळून मिसळून वागू दे किंवा काय होऊ दे, आता मात्र
ज्यानं मला हे दिलेलं आहे, माझं कुटुंब उभा केलेलं आहे, त्याला मी स्तवन केलं पाहिजे. आणि मग तिचे आत्मिक डोळे उघडले आणि मग तिने ठरवलं, आता मी परमेश्वराचं स्तवन करेन. हॅलो, तिने कुणाचं स्तवन करायला चालू केलं? परमेश्वराचं. आणि त्याचं नाव तिने यहूदा ठेवलं. पहा प्रियानो, याकोबच्या विहिरीवर त्यानं कळपाला पाणी पाजलं, मामाचं चुंबन घेतलं, त्या राहेलचं चुंबन घेतलं, कुटुंबाला स्वीकारलं, 2 बायका पदरात पडल्या, 14 वर्ष त्यानं हे सगळं चाकरी केली. परंतु परमेश्वरानं त्याचं कुटुंब मोठं उभा केलं. आणि याच याकोबाला 12 पुत्र झालेत, 12 वंश आहेत. त्यानंतर दान, नप्ताली, गाद, आशेर, त्यांच्या दासींना पण पुत्र झाले. हे याकोबाचे पुत्र आहेत. प्रियजनांनो, आज मला सांगू द्या, नव्या करारात देखील जो येशू ख्रिस्त भर उन्हामध्ये ज्या विहिरीवर आला होता, ती देखील ती याकोबाचीच विहीर होती. आणि याकोबाच्या विहिरीवर येशू बसल्यानंतर तिथं प्रभूची एका स्त्रीची गाठ पडली आणि तिला म्हणतो, बाई मला पाणी दे. ती म्हणते, मी शमरोनी स्त्री आहे, तुम्ही यहुदी आहात, मजजवळ पाणी कसं मागता? तो म्हणाला, मी कोण आहे तू ओळखलं असतंस तर मी माझ्याजवळ मागितलं असतंस, मी तुला जिवंत पाणी दिलं असतं. ती म्हणते, मला जिवंत पाणी द्या. तो म्हणतो, तो आपल्या नवऱ्याला बोलाव. ती म्हणते, मला नवरा नाही. येशू म्हणतो, खरी बोललीस, कारण तुला 5 नवरे होते आणि आता आहे तो तुझा नवरा नाही. घागर तिथंच टाकली. तिला सत्य याकोबाच्या विहिरीजवळ समजलं. तो सत्य सांगणारा खुद्द प्रभू येशू ख्रिस्त होता. प्रियजनांनो, ती फक्त पाणी भरून जगाचा व्यवहार करत होती, आर्थिक पैशाच्या मागे लागली होती, दैहिकरित्या जीवन जगत होती. आज हे जग दैहिकरित्या देवाच्या मागे लागलेलं आहे. पण प्रियजनांनो, अशानं देव संतुष्ट होत नाही. प्रियजनांनो, तिनं घागर टाकली, शमरोना जाऊन सांगितलं, जो मला भेटला, ज्यानं माझं सगळं सांगितलं, तो ख्रिस्त असेल काय? आणि सगळे आलेत. आणि त्याने येशूचं ऐकलं आणि त्याने म्हटलं, बाई आता तुझ्या सांगण्यावरूनच नाही, आम्ही खुद्द ऐकलं आहे, श्रवण केलं आहे आणि ओळखलेलं आहे की हाच येशू हा धर्माचा नाही तर मानवाचा देव आहे आणि तो तारणारा आहे. प्रियजनांनो, म्हणून येशू ख्रिस्ताचा जन्म यहूदा, या बाईनं नाव काय ठेवलं? 4थ्या पुत्राचं यहूदा ठेवलं. यहूदाच्याच कुळात दाविदाचा जन्म झाला. कारण ज्यावेळेला त्या नामीच्या 2 सुनाने, काय त्यांचं नाव? अर्पानी, रुत, दोघींचे पती गेल्यानंतर रुत काय म्हणाली? आपल्या सासूला म्हणते, तुझा देव तो माझा देव, तुझे लोक ते माझे लोक, तू जिकडे जाशील तिकडे मी राहीन, तुझा आणि माझा मरणाने वेग होणार नाही. आणि मग या रुतला त्या ठिकाणी जो नवरा प्राप्त झाला, काय त्याचं नाव? नवाब, बवाज. या बवाजापासून रुतला पुत्र होतो, त्याचं नाव ओबेद. ओबेदाला इशाय होतो आणि इशायाला दावीद राजा झाला. काळजीवर काय का? परमेश्वरानं तिचा वंश वाढवला. तो यहूदा वंश आहे. आणि या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळालं, लेवीच्या या राहेलला देखील परमेश्वर, लियाला जे आशीर्वादित झालं तो यहूदा वंश आहे. आणि मग तिथं तिच्या लक्षात आलं की आता मला परमेश्वराने आशीर्वाद दिलाय, मला पुत्र संतान दिलेलं आहे, आता मी परमेश्वराचं स्तवन करेन. पुष्कळदा प्रियजनांनो, आज ह्या दोघांनी घेतलेला निर्णय परमेश्वराने जे दिलेलं आहे त्याला स्तवन करण्याचा निर्णय आहे. प्रेज द लॉर्ड. आज तुम्हाला घर दिलं असेल, देवाचं स्तवन करा. आज तुम्हाला चांगला पती दिला असेल, देवाला धन्यवाद द्या. चांगली पत्नी, चांगली लेकरं जे दिलेलं आहे, देवाला धन्यवाद द्या. देवबाप करो. आजचा संदेश तुम्हासाठी आलेला आहे. आजही तो परमेश्वर तुम्हाकडे पाहत आहे. कदाचित घरातल्या लोकांपासून, कामाचे, समाजातले लोक हे तुम्हाला नावडती समजत असेल, पण एक जो परमेश्वर आहे तो तुम्हाला म्हणत आहे, तुम्ही माझ्यासाठी मोलवान आहात. प्रेज द लॉर्ड. तो परमेश्वर तुम्हाला एकटं सोडणार नाही. तो बहुगुणित करतो, आशीर्वादित करतो. देवबाप करो. हा संदेश तुमच्यासाठी परमेश्वर आशीर्वादित करो.